तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर सर्व प्रकारच्या डाळी म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, 2 प्रकारचे तांदूळ एका कुकरमध्ये टाकले व त्यांना स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले व त्याच्यात चवीपुरते मीठ व हळद टाकून पाणी टाकून त्याला जर 3 शिट्ट्या देऊन घेतल्यावर सर्व व्हेजिटेबल्स कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर असे बारीक चिरून घेतले व कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर बाजूला ठेवून दिले व फोडणीसाठी जिरे, मोहरी टाकून त्याच्यात चिरलेला कांदा, टमाटर, मिरची टाकून चटणी व हळद टाकून मीठ टाकून चवीपुरते चांगलं परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यात असं 2 तांबे पाणी टाकल्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे कुकरमध्ये तो थंड झाल्याच्यानंतर असा हळूहळू मिक्स केला तर आणि दुसऱ्या छोट्याशा पातेल्यात जर तूप टाकून त्याच्यात चांगलं काढल्याच्यानंतर मोहरी, जिरे व कोथिंबीर टाकून असं मस्त तडका दिल्यास असा झणझणीत आपली हॉटेलसारखी, ढाब्यासारखी डाळ खिचडी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा.